वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल और वेलकम बॅक टू माय इंस्टाग्राम चॅनल दॅट इज डेली डोस ऑफ नर्सिंग. मी याच्या आधी जो व्हिडिओ टाकलेला स्किल टेस्ट रिलेटेड मॅटरचा, तर मला खूप जणांनी DM करून एक कॉमन क्वेश्चन विचारला की मॅम आम्हाला प्रोसिजर काय असतील तर त्याचं जरा सांगा. तर ह्या प्रोसिजर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. जर आपलं GNM झालं किंवा आपलं BSc डिग्री झालेली आहे नर्सिंगमध्ये, तर आपल्याला जे प्रॅक्टिकल एक्झामसाठीच्या प्रोसिजर असायच्या त्याच ह्या बेसिक प्रोसिजर तुम्हाला तिकडे विचारल्या जाणार आहेत. फक्त एक लक्षात ठेवा की जे पण तुम्ही ट्रे प्रिपेअर कराल तर त्या ट्रेमध्ये एक्स्ट्राचं आर्टिकल घेऊ नका. जे तुम्हाला बेसिकली लागणार आहे तेवढेच इन्स्ट्रुमेंट्स घ्या, तेवढेच आर्टिकल्स घ्या आणि विथ रॅशनली तुम्हाला ते यूज कसं म्हणजे तुम्ही करणार आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. एक्स्ट्राचे किंवा नको असलेले आर्टिकल्स घेऊ नका. तर मी तुम्हाला लिस्ट वाचून दाखवते, ठीक आहे. ओरल मेडिकेशन, देन IV इंजेक्शन, IM इंजेक्शन, फोलिस कॅथेटरायझेशन, RT फीडिंग, ट्रकियोस्टोमिक केअर, स्टीम इनहेलेशन, स्टोमा केअर, IV कॅन्युलेशन, ब्लॅडर इरिगेशन, वुंड ड्रेसिंग किंवा बँडेजिंग असू शकतं, PC एनिमा सांगतील, त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉमिक केअर असू शकतं आणि ब्लड ट्रान्सफ्युजन. तिकडे मोस्टली ना स्टोमा रिलेटेड पेशंट भरपूर असतात. तर स्टोमाचं तुम्ही ट्रकियोस्टोमिक केअर मोस्टली सगळ्याच प्रोसिजर तिकडे प्रत्येकाला येणारच आहेत. तर तुम्ही याच्यावरती फोकस करा की आमच्याकडनं चूक कशी होणार नाही आणि तुम्ही त्या 10 पैकी जास्तीत जास्त मार्क मिळवू शकाल तुमच्या स्किल म्हणजे प्रोसिजरच्या सेक्शनमध्ये 10 पैकी 10 मिळवण्याचा ट्राय करा. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर स्किल टेस्ट. आणि मी इथून पुढे तुम्हाला अशा छोट्या प्रत्येक पार्ट्समधला व्हिडिओ घेऊन येत आहे, तर त्यासाठी फॉलो करायला विसरू नका आणि स्टे ट्यून. थँक्यू.